आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आता आपल्या समोर येते. बीएम स्पोर्ट्स विरुद्ध डीएसपी वॉरियर्स. बीएम स्पोर्ट्सनं पहिला सामना गमावलेला आहे, त्यामुळेच ही मॅच त्यांच्यासाठी फार जास्त महत्त्वाची असणार आहे. दुसरीकडे डीएसपी वॉरियर्स ज्या संघानं टॉस जिंकला या सामन्याचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यांचा हा पहिला सामना आहे. सागर रामदास पाटील फेम टीम डीएसपी वॉरियर्स आणि बीएम स्पोर्ट्स आहे अजय बळीराम भामरे फेम टीम. वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. अतिशय छान आयोजन आहे या स्पर्धेचं. आपण बघतोय की जसा विशालने उल्लेख देखील केला की खूप एक्सपेन्सिव्ह ही लीग आहे. बऱ्याच गावांमध्ये लीग स्पर्धा सध्याच्या घडीला होत असतात, पण ज्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असतं कौतुकास्पद आहे. एक एक्सपेन्सिव्ह अशी लीग आहे. फार मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं जाते. जाऊयात मॅचच्या दिशेनं. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर डीएसपी वॉरियर्स संघाकडून. डीएसपी वॉरियर्स आपला राखीव खेळाडू पाठवून द्यायचा आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर पावलांचा चांगला वापर. बॉल हवेत. ओ हो, प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. चांगला एफर्ट, परंतु अखेर कॅच ड्रॉप झाली आहे. जलधरतीला दान झालाय, परंतु नेत्रदीपक एफर्ट होता. गोलंदाज यशवंत. डीएसपी वॉरियर्स आपण आपला 12वा खेळाडू पाठवलेला नाहीये कॉमेंट्री बॉक्समध्ये. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला थोडासा संथ गतीनं चेंडू टाकला होता. चांगली गोलंदाजी. गोलंदाज यशवंत पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ओव्हरच्या आत जर राखीव खेळाडू आला नाही डीएसपी वॉरियर्स तर 2 धावांची पेनल्टी असेल. स्लॉक केला ऑन साइडला, ओढून दिलाय चेंडू सीमा रेषा पलीकडे. षटकार. दर्शनच्या बॅटमधून चेंडूला त्याने सीमा रेषेचं दर्शन घडवलेलं आहे. जबरदस्त षटकार. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. अखो टप्प्याचा बॉल पोल केला. यावेळेला थोडा समोर बॉल निघून गेला. फिल्डर डाऊन द बॉल. कॅच होतीये ड्रॉप. बऱ्याचशा कॅचेस आज ड्रॉप होताना दिसलेल्या आहेत. या षटकामध्ये ही दुसरी कॅच ड्रॉप झाली आहे. दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळालेलं आहे आणि याचा भुर्दंड भोगावा लागू शकतोय बीएम स्पोर्ट्सला. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 9 वर. 9 रन्स विदाउट लॉस. नॉन स्ट्रायकर सेंडला हरेश आहेत. स्विंग अँड मिस. यावेळेला जास्त फुटवर्कचा वापर केला गेला नव्हता आणि प्रत्येक बॉलवर खरं तर षटकार ठोकण्याचाच प्रयत्न सुरू आहे, परंतु आत्तापर्यंत फक्त एकच षटकार आला या पहिल्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी चांगली झाली आहे, परंतु क्षेत्ररक्षकांची योग्य ती साथ मिळाली नाही, नाहीतर दोन्ही फलंदाज बाद झाले असते. हो, यावेळेला कमजोर बॉल होता, मात्र चुकीच्या जागेवर फटका मारला. 1 धाव मिळाली. नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. बीमर चेंडू घोषित केलाय पंचांनी. 2 धावा स्कोअरमध्ये ॲड केल्या जातील आणि पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलं जाईल का बघायचं आहे. नाही, ते DRSची मागणी करण्यात आलेली नाही, कारण हाईट जास्त होती. गोलंदाजाला देखील माहिती आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. एक चांगली संधी चालून आली आहे फलंदाज हरीश यांच्याकडे. फ्रीट बॉल. मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. चांगला झेल स्वीकारलाय आणि सेलिब्रेशन सुरू झालंय तिथे, परंतु फ्री हिट बॉल आहे.
जलशीच्या रूपात फलंदाज बाद होणार नाही, तर एक धाव या बॉलवर मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 12वर. याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या बिनबाद 12. DSP वॉरियर्स टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे आणि आजचा हा पहिला संघ आपण बघतोय की ज्यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. या अगोदर सर्वच कॅप्टन्सनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं, पण प्रथम फलंदाजी करत असताना जेव्हा जेव्हा धावसंख्या 60च्या जवळपास पोहोचलेले आहे तेव्हा तेव्हा त्या धावांचा पाठलाग करणं अवघड झालंय. मागच्या मॅचमध्ये तर 52 धावांचं टार्गेट होतं, परंतु ते टार्गेट चेस करू शकले नाहीत फलंदाज. लहू टावरे फाउंडेशन संघानं ती मॅच जिंकली. स्वर्गीय हरिदास शेठ प्रतिष्ठान संघाला पराभूत केलं होतं. प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडू येथे प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतोय. प्रत्येक सामना हा तेवढाच महत्त्वाचा आहे. लीग स्वरूपाची स्पर्धा आहे. एखाद दुसरा सामना पराभूत झाल्यानंतर देखील तुम्हाला कमबॅक करण्याची संधी असते लीग स्वरूपाच्या स्पर्धांमध्ये, परंतु सुरुवातच जर तुमची चांगली होत असेल तर मग त्यापेक्षा आणखी चांगलं काय होऊ शकतंय. पहिला दुसरा सामना जर जिंकला तर चान्सेस वाढतात नॉकआउट फेरीमध्ये पोहोचण्याचे. चला, वेळेच्या मर्यादा आहेत, लक्षात घ्यायचं आहे. BM स्पोर्ट्स आपण 6 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे एका ओव्हरसाठी. दुसरी ओव्हर सुरू करण्यासाठी देखील आपण वेळ घेत आहात. पहिली 4 षटकं जर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाहीत तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल. नवीन गोलंदाज परेश फिरकी आक्रमण करण्याचा प्रयत्न परेशांचा असतो, पण पहिला बॉल क्विकर आहे. ड्राईव्ह केला आहे एक्स्ट्रा कव्हरला, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव जरूर पूर्ण केली गेली आहे. ताळमेळ चांगला होता दोन्ही सलामीच्या फलंदाजांदरम्यान. धावसंख्या 13. सुरुवात तर चांगली केली आहे दोन्ही सलामीवीरांनी. बघायचे कितपत धावसंख्या घेऊन जात आहेत. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर, समोरच्या बाजूने लॉफ्टेड फटका, तिकडे फिल्डर उपस्थित, मात्र बॉल त्याच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार. थ्रू द लाईन एक ताकदवान फटका होता. फिल्डरने प्रयत्न केला परंतु फिल्डरच्या आवाक्या बाहेर बॉल होता. थेट सीमारेषा पलीकडे जाऊन लँड झाला हा चेंडू आणि 6 धावा मिळत आहेत फलंदाजाला. ओ, पुन्हा एकदा पुन्हा उडवलाय. आणखी एक भीमटोला, वज्रटोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. आणखी एक षटकार.
16च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. तर हीच सरासरी शेवटपर्यंत कायम राखली तर 80 धावांपर्यंत मजल मारता येऊ शकते. पहिल्या मॅचमध्ये 66 धावा स्वर्गीय हरिदास शेठ प्रतिष्ठान संघानं बनवल्या होत्या आणि ती सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. आपण पाहत आहात वर्ल्ड प्रीमियर लीग पर्व दुसरे भन्नाट आयोजन वर्ल्ड गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अंडर फ्लड लाईट्स ही स्पर्धा खेळवली जात आहे. आज खरं तर 6 सामने होणार होते, परंतु थोडे उशिराने सुरुवात झाली, त्यामुळेच एक सामना उद्या तो खेळवण्यात येईल मला असं वाटतंय. एक सामना आज आपण कमी खेळवत आहोत. मॅचची कट लागली आहे. बॉल विकेट किपरच्या पाठीमागे एक धाव ते प्राप्त केली गेली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. 33 रन्स. गोलंदाजीसाठी आलाय दीपेश भांबरे. चांगलं मिश्रण प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळतंय. 40+ खेळाडू आहेत, नवोदित खेळाडू आहेत, रेग्युलर खेळणारे खेळाडू आहेत. पुढे सरसावून उंच उडवलाय चेंडू, फिल्डर डाऊन द बॉल. यावेळेला चूक होत नाहीये. चांगला झेल स्वीकारला गेलाय आणि अखेर पहिलं यश मिळतंय बीएम स्पोर्ट्स संघाला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॉल मध्ये जो बाउन्स होता त्या बाउन्सला व्यवस्थित काउंटर करू शकला नाहीये गोलंदाज. इथे फलंदाज, इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ऑफ कटर बॉल होता आणि थोडा शॉर्ट बॉल टाकला होता. हे बघत असताना की फलंदाज पावलांचा वापर करत आहे, जाणून बुजून चेंडूची लांबी कमी ठेवली होती. अखेर फ्रंटफूटवरूनच चेंडूला ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न झाला. कृपया
मध्ये आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आपल्या समोर आहे. डीएसपी वॉरियर्स विरुद्ध बीएम स्पोर्ट्स. डीएसपी वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये विकेटचं पतन झालेलं आहे. पहिला धक्का लागलाय. धावसंख्या 33 असताना तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. नवीन फलंदाज आयकॉन प्लेयर जय इताडकर. आयकॉन खेळाडूकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत. चेंडू ढकलायचा होता, ऑफ साईडला येते. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये चांगली गोलंदाजी देखील होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील दीपेश भामरे करताना दिसतो या षटकामध्ये. उंच पुरासा गोलंदाज आहे, डिसेंट हाईट आहे आणि त्याचा फायदा येथे घेण्याचा प्रयत्न त्याने गोलंदाजीमध्ये देखील केलेला आहे. चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये. ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता होती. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 32 धावा सलामीवीरांनी कुठून काढल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये विशेषतः क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं राहिलं होतं. ओहो, विकवान बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेला बघायचे बॅटला स्पर्श झालाय की नाही. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय आणि 2 धावा मिळतील आणखी, कारण चेंडू मला वाटतं त्या पडद्याच्या पाठीमागे गेला होता. तर 3 धावा या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळत आहेत. वाईट +2 आणि आता धावसंख्या 1/36. दीपेश राईट अमोर द विकेट. दिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल. थोडंसं जगलिंग झालं, मात्र अखेर झेल स्वीकारला गेला. आणखी एक यश मिळतंय गोलंदाज दीपेश भामरेला. दुसऱ्या विकेटचं पतन. जय इताडकर आयकॉन प्लेयर 0वर बाद होऊन तंबूत परततोय. आयकॉन प्लेयर्ससाठी आतापर्यंत ही स्पर्धा तेवढी चांगली राहिलेली नाही. आपण बघतोय पहिल्या मॅच पासून आयकॉन प्लेयर्स कुठेतरी फ्लॉप ठरताना दिसत आहेत. मोठमोठी नावं आहेत पण तेवढी चांगली कामगिरी होत नाहीये. नवीन फलंदाज सागर पाटील इन एट नंबर 4. पॉवर प्ले मध्ये चांगला खेळ झाला. फलंदाजी दमदार पाहायला मिळाली. गोलंदाजामध्ये खरं तर गोलंदाजीमध्ये काही चुका देखील पाहायला मिळाल्या होत्या. क्षेत्ररक्षणामध्ये देखील चुका झाल्या होत्या, परंतु हे षटक चांगलं ठरते. बॅटच्या आउटसाइड च्या वेळेला हलक्या हातानं तटवण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या अगदी उजवीकडून बॉल निघून गेलाय एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय फलंदाज सागर पाटीलनं. संघाची धावसंख्या आता 2/37. अजूनही चांगली संधी आहे एक मोठी धावसंख्या उभारण्याची, कारण यानंतर देखील 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि इथून किमान 10 ते 12 धावा प्रतिषटक धावा जोडण्याचा प्रयत्न जरी केला गेला तरी मला असं वाटतं की 60च्या जवळपास किंवा त्यापेक्षा अधिक धावा फलकावर लावल्या जाऊ शकतात. यावेळेला बॅकफुटला जाऊन पुल केलाय समोरच्या बाजूनं. थोडासा समोर बॉल आणि बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. सुंदर फटका. इनकटर बॉल होता. बॅकफुटला जात असताना पुल केलाय. वाईड ऑफ डीप मिड विकेट. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांनी धावसंख्या आता मुसंडी मारून पोहोचलेली आहे 43 वर आणि याचबरोबर 3 षटकांची होते समाप्ती. खूप चांगलं षटक राहिलं होतं दीपेश भामरेचं, परंतु शेवटचा बॉल थोडासा शॉर्ट टाकला आणि त्याचा फायदा फलंदाजाने घेतलाय. दर्शन खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. दर्शननं आतापर्यंत 34 धावा बनवल्यात. फक्त 11 चेंडूंचा सामना केलाय. काय जबरदस्त इनिंग्स दर्शनकडून पाहायला मिळत आहे. अर्धशतक ठोकण्याची एक चांगली संधी असणार आहे दर्शनकडे. अजूनही 2 षटकांचा खेळ व्हायचा आहे आणि फलकावर धावसंख्या देखील आपल्याला खूप चांगली पाहायला मिळते. 2/43. वैभवचा पहिला बॉल टर्न केला ऑन साइडला मिड विकेटला. फिल्डिंग तर चांगली होती, परंतु थोडासा वेळ घेतला चेंडू फेकण्यासाठी आणि फेक देखील थोडीशी स्क्वेअर होती, त्यामुळेच येथे एक सिंगल मिळते. मोठ्या धावसंख्येकडे निश्चित रूपाने वाटचाल सुरू आहे डीएसपी वॉरियर्स या संघाची. सागर रामदास पाटील यांनी पुरस्कृत केलेला डीएसपी वॉरियर्स संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे. बॉल थोडा खाली राहतोय, अपील होतंय, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. बॉल चाललाय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. विकेट कीपर तेथपर्यंत पोहोचतोय. बॉल उचललाय तोपर्यंत एक धाव ते अगदी आरामात पूर्ण केली गेली. लेग बाईटचा इशारा पंचांनी केलेला आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आणखी पुढे जाते.
DSP वॉरियर संघाची 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंडर फ्लड लाईट्स क्रिकेट खेळण्याची एक वेगळीच मजा असते आणि ती मजा येथे लुटतायत वर्ल्ड प्रीमियर लीगमध्ये सर्वच खेळाडू आणि पाठीराख्यांचा देखील चांगलाच पाठिंबा मिळालेला आहे प्रत्येक टीमला. गावकरी मजा लुटतायत खेळाची. स्विंग केला ऑन साईडला डीप मिड विकेटला, येथे चूक घडली आहे. कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषा पार. हा येतोय चौकार. सागर पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. थोडी नशिबाची साथ मिळाली आहे. थोडासा अवघड झेल जरूर होता, परंतु संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर अशा प्रकारचे झेल देखील स्वीकारावे लागतील BM स्पोर्ट्स संघाच्या क्षेत्ररक्षकांना. फिल्डिंगमध्ये भरपूर चुका घडलेल्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झेल ड्रॉप झाले होते. दोन्ही सलामीवीरांना संधी मिळाल्या होत्या आणि त्याचा फायदा दर्शननं विशेषतः खूप जास्त घेतलेला आहे. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 49 वर. पुढचा बॉल सामना करेल सागर पाटील. यावेळेला जेन्युन एज होती. आणखी एक कॅच ड्रॉप होत्या. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि याचबरोबर DSP वॉरियर संघाच्या 50 धावा पूर्ण. यावेळेला बॉल हवेत आहे. आणखी एक संधी निर्माण झाली. आता चूक होत नाहीये. फलंदाज होतोय बाद. दर्शनच्या खेळीचा होतोय अंत. खरं तर नुकतंच त्यांच्यासाठी पारितोषिक षटकामध्ये देखील आपण बघतोय की सातत्याने संधी निर्माण केल्या जात आहेत गोलंदाज वैभव कडून. खूप चांगलं षटक आतापर्यंत हे राहिलंय BM स्पोर्ट्स संघासाठी. नवीन बॅट्समन ऋतिक मैदानाच्या आतमध्ये स्लॅश करण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडूची फेक. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. यष्टीरक्षक अतिशय दक्ष आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे, परंतु या ओव्हरमध्ये विकेट किपरकडून देखील एक चूक घडताना आपल्याला पाहायला मिळाली. अगदी रेग्युलेशन कॅच होती, ती देखील कॅच ड्रॉप झाली होती. एच लागली आहे, परंतु बॉल फ्लाय होतो विकेट किपरच्या पाठीमागे. तिकडे एक धाव घेण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध होईल. सिंगल्स देखील अधूनमधून येतच राहिलेले आहेत. म्हणजेच काय तर धावांचा जो वेग आहे तो चांगला मेंटेन केला आहे फलंदाजांनी. मोठमोठे फटके देखील पाहायला मिळाले. विशेषतः दर्शननं खूप चांगली खेळी साकारली. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 52, 3 गडी बाद. चला 20 मिनिटांच्या मर्यादित वेळेमध्ये आपण 4 षटकं कंप्लीट केलेले आहेत. असंच स्पीडअप करायचं आहे. शेवटचं षटक देखील लवकरात लवकर आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ऋतिक ऑन स्ट्राईक. आणि आता शेवटच्या षटकासाठी कुंदन पाटील येत आहेत. कुंदन यांनी मागच्या मॅचमध्ये जबरदस्त मारा केला होता. 12व्या टप्प्याचा बॉल बॅट्समनला काही बॉल उमगलेला नाहीये, मात्र विकेट किपरला देखील बॉल उमगला नाहीये. 22च्या रूपात एक धाव प्राप्त केली गेली आहे. कुंदन यांनी फार चांगली गोलंदाजी केली होती. 2 धावा देत 2 गडी बाद केले होते. पहिल्या मॅचमध्ये पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये थोडीशी रणनीती आता बदलली गेली आहे BM स्पोर्ट्स संघाकडून. कुंदन यांना शेवटचं षटक देण्यात आले. पुढचा बॉल स्क्वेअर चेंडू आहे. अवांतर धावा देखील बऱ्याचशा प्रमाणात खर्च करण्यात आलेले आहेत गोलंदाजांकडून. आणि आता आपण बघतोय की धावसंख्या फारच चांगली दिसते. 54 धावा फलकावर. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखाद दुसरा मोठा फटका इथे आला तर फारच खडतर समीकरण असेल मग BM स्पोर्ट्स संघासाठी. यावेळेला लेंथमध्ये बदल होता, परंतु लाईन पुन्हा तीच पाहायला मिळते. उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर चेंडू टाकले जात आहेत. आणखी एक वाईट बॉल डिलिव्हर केला गेलाय गोलंदाज कुंदन यांच्या माध्यमातून. धावसंख्येत आणखी भर टाकली गेलेली आहे. धावसंख्या 55. खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय. यावेळेला चांगली लाईन आहे. हा बॉल लाईनच्या आतमधून गेलाय. आडव्या बॅटनं खेचायचा होता ऑन साईडला फलंदाज सागर पाटीलला. सागर पाटीलच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय, परंतु त्या व्यतिरिक्त त्याच्या विरोधात चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. 7 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय.
5 चेंडूंचा सामना करत असताना मोठ्या फटक्यांची अपेक्षा त्याच्याकडून जरूर ठेवून आहेत प्रेक्षक. हा बॉल देखील चांगला आहे, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. येथे फक्त एकच धाव घेण्याची संधी उपलब्ध होते. गोलंदाजाचा प्रयत्न हाच असेल की येथून देखील 60 पर्यंत कसं रोखता येईल. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. वाईट चेंडू आपण वगळले तर निश्चित रूपाने चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज कुंदन यांनी, परंतु अजूनही 3 चेंडू टाकायचे आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. लोफुल टॉस, यावेळेला एलिव्हेशन नाही आहे, बॉल चाललाय वाईडिश डीप मिड विकेटला. तिकडे फिल्डर जरूर उपस्थित आहेत, परंतु फेक येईपर्यंत 2 धावा बघता बघता पूर्ण होत आहेत. चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग फलंदाजांनी दाखवलाय, ज्याच्यामुळे 2 धावा त्यांना मिळाल्यात. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 58 वर. ओहो, थोडा लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॉल जरूर होता, परंतु शॉट सिलेक्शन थोडंसं चुकलंय. लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, लवकर अटेम्प्ट केला शॉट, त्याचमुळे मिडल करू शकले नव्हते. परंतु पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट्स वाखाणण्याजोगी राहिलेली आहे या दोन्ही फलंदाजांची. ऋतिक आणि सागर पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. स्ट्रायकिंग इनला ऋतिक, धावसंख्या 60. शेवटचा बॉल बाकी. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. यावेळेला हवाई फायर, स्मॅश केलाय बॉल डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा पार, षटकार, गुड फिनिश. शेवटच्या बॉलवर षटकार प्राप्त करत असताना फलंदाज ऋतिक. एकूण धावसंख्या 66. पहिल्या मॅचमध्ये देखील आज हीच धावसंख्या पाहायला मिळाली होती, जो सांघिक धावसंख्येचा उच्चांक आहे आतापर्यंत या स्पर्धेतील वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 2. आडव्या बॅटनं प्रहार केला होता शेवटच्या बॉलवर, थोडासा शॉर्ट बॉल होता आणि काय जबरदस्त टायमिंग साधलंय. स्मॅशिंग शॉट, षटकार येतोय. 66 धावा धावफलकावर आणि 67 धावांचं टार्गेट हा सामना जिंकण्याकरिता असेल बीएम स्पोर्ट्स समोर. पहिल्या मॅचमध्ये देखील बीएम स्पोर्ट्स संघच होता ज्यांच्यासमोर हे टार्गेट होतं 67 धावांचं. स्वर्गीय हरिदास शेठ प्रतिष्ठान संघानं ती धावसंख्या उभारली होती, म्हणजेच त्या धावसंख्येची आता बरोबरी केलेली आहे या मॅचमध्ये डीएसपी वॉरियर्सने. 67 धावांचं आहे टार्गेट. काय घडेल काय बिघडेल सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये सर्व काही आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ सरवली. सरवलीचा बुलंद आवाज विशाल पाटील. थँक्यू सो मच अजय सर. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत. शेवटचा सामना अशा या दिवसामधला आणि हे शेवटचं सत्र, पहिलं सत्र समाप्त झालं ज्याच्यामध्ये रन्स 66 बनवला गेला, तर 67चा टार्गेट. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये केली होती. फलंदाज दर्शनने जो नॉट आऊट राहिला, ज्याने 34 धावा बनवल्या, त्याचप्रमाणे 34 धावा त्याने बनवल्या होत्या आणि त्याच्याच चांगल्या इनिंगच्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये 66, आता 67चा टार्गेट. आणि खऱ्या अर्थाने हा सामना जिंकणं फार गरजेचं टीम बीएम स्पोर्ट्ससाठी. अदरवाईज या स्पर्धेमधला पुढचा जो प्रवास आहे ना, तो कठीण होऊन जाईल.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय भामरे आणि त्यांच्या समवेत बाबू 67 बनवायच्या आहेत. अजय भामरे आणि त्यांच्या समवेत पाहायला मिळतात आपल्याला फलंदाज. सागर आहेत आणि त्यांचा निकनेम आय थिंक बाबू आहे, हरकत नाही आहे. सामन्याला सुरुवात शेवटचं सत्र या आजच्या रात्रीमधलं 67 धावांचं लक्ष. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. दोन्ही संघांना विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज हरीश तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका बॉल हवे मध्ये आहे, खाली क्षेत्र आणि अंपायर सिग्नल साठी वेट करूया एक्झॅक्टली किती मिळतील. वन बाउन्स गेला की ओव्हर द रोप्स गेला. यस, वन बाउन्स गेला. 4 धावा मिळतील. सागर इताडकर साठी हा प्राइज. चौकाराला ड्राईव्ह केला, बॉल हवेमध्ये आहे आणि दरम्यान आता सफलता मिळेल. चौकारानंतर इथनं गोलंदाजाचा कमबॅक. पहिला धक्का इथनं लागतोय फलंदाज अजय भामरेच्या स्वरूपामध्ये टीम BM स्पोर्ट्सला. सफलता दरम्यान इथनं मिळाली. पहिला धक्का अजय भामरेच्या स्वरूपामध्ये लागला. आता नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 राम भोईर मैदानाच्या आतमध्ये येतात. अतिशय चांगला खऱ्या अर्थाने ही पहिली रात्र राहिली, कारण ज्याप्रमाणे मॅनेजमेंट इथनं केली गेली या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आम्ही विशेष आभार व्यक्त केला आमच्या 10 संघ मालकांचा, कारण त्यांचा पाठिंबा, त्याचप्रमाणे आमची मॅनेजमेंट कमिटी त्यांची अफाट म्हणत राहिली. त्याचप्रमाणे सांगायचं झालं तर VPL सीझन 2चे आमचे चेअरमॅन सन्माननीय भानुदासजी भोईर साहेब, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला स्पर्धेमध्ये लाभलं आणि त्या जोरावरती ही भरपूर चांगली स्पर्धा VPL सीझन 2 आपण पाहतात. तब्बल 10 संघांचा समावेश या दुसऱ्या पर्वामध्ये आणि लेट नाईट या रात्रीमधला हा शेवटचा सामना. फुल्डर लेंथ होता, ड्राईव्ह केला आणि फुल्डर दरम्यान उपस्थित आहेत लॉंग ऑनला. एक सिंगल इथनं घेतली जाईल तर अशापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. 9 फलके एका धावेच्या मदतीने आता स्कोअर कार्ड पुढे जातो 5 वरती. पहिले 3 चेंडू आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 धावा बनवल्या गेल्या. एक धक्का देखील लागला क्रमांक 3 वरती. आपण राम भोईरला पाहिलं. उद्याच्या दिवसामध्ये आय थिंक अशा दिवसामधली एक जी मॅच पेंडिंग आहे ते उद्याच्या दिवसामध्ये खेळवली जाईल. सो दोन्ही टीम्स आपण रेडी राहा उद्याच्या दिवसासाठी. ती लढत अर्थातच असणार आहे श्रीजीवी वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट नरेश शेट ऑलराऊंडर्स. ती मॅच असेल. हा बॉल सोडून दिला, लिव्ह केलं होतं. लाईन दरम्यान इथनं खराब आहे, अतिरिक्त रन दरम्यान इथनं मिळेल. एक्झॅक्टली आम्ही अंपायरसाठी वेट केलाच होता आणि शेवटच्या चरणावरती निर्णय आला की फार बाहेर होता हा बॉल. दिशा खराब, अतिरिक्त रन. धावफलक आता एक्स्ट्रा रनच्या मदतीने स्कोर कार्ड 6 वरती. लोवर फुल टॉस लॉक केला, गॅप आहे. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो. अतिशय चांगला फटका, चौकार. 67च्या या चेजमध्ये आता सुरुवात तर फार चांगली पाहायला मिळाली, कारण आत्मविश्वासाने भरलेली ही सुरुवात. येणाऱ्या फलंदाजीमध्ये वैभवचं येणं देखील बाकी आहे. ॲज अ आयकॉन प्लेअर तो या टीममध्ये खेळतो, अशावरती देखील भरपूर काही डिपेंड असेल. बट सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे फलंदाजी आता हे 2 फलंदाज करतात, अर्थातच सागर आणि त्यांच्या समवेत राम भोईर. चौकार इथनं आला. धावफलक येतात 10 वरती. अजून देखील या पहिल्या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की हे मॅच जिंकणं गरजेचं आहे टीम BM स्पोर्ट्ससाठी, बिकॉज लीग क्रिकेट आहे आणि ग्रुप जर आपण पाहिले तर प्रत्येकी ग्रुपमध्ये 5 टीम्स आहेत. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 मॅचेस जिंकायचे असतात.
आणखीन एक लॉफ्टेड फटका. वॉट अ शॉट. फेकून दिलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला तडाखा डावामधला षटकार. आता आगास केला. शंकरनाथ फुगला. सुरुवात अतिशय चांगली. कारण फर्स्ट ओव्हर अजून देखील प्रोग्रेस आणि धाव फळक आता 16 धावा धाव फलकावरती. चिंतेचा विषय आता खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर DSP वॉरियर्ससाठी. कारण लेट नाईट टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला होता आणि रन्स देखील चांगल्याच बनवलात. 67 धावांचं लक्ष या सत्रामध्ये कमी नाही आहे. मॅच विनिंग टोटल आहे. बट चेस करत असताना सध्याच्या घडीला आत्मविश्वासाने भरलेली ही सुरुवात. एक्स्ट्रा रन धावफलकात आहे अतिरिक्त रनच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती. अजून देखील एक चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकामधला. दमदार आगाज आहे बट अजून देखील कार्य अधुरं, कारण यानंतर देखील 50 धावांची आवश्यकता असेल. आणखीन काही रन्स येतील. हा देखील स्लॉटमध्ये आणि पाठवला बाजूला प्लॉटमध्ये. आणखीन एक धमाका. हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. वाह क्या बॅटिंग आहे. फर्स्ट ओव्हरमध्ये रन्स इथनं बनवल्या गेल्या पहा. 23 धावा या पहिल्या षटकामध्ये. तेवीस धावा फर्स्ट ओव्हरमध्ये. जो संघ पहिला 17 नंतर फार खुश होता, आता त्याच टीममध्ये आपण पाहू शकता की सध्याच्या घडीला टीम मीटिंग सुरू आहे. कारण त्यांना देखील माहिती आहे की या 67 धावा आता कमी पडतील की काय. कारण ज्याप्रमाणे सुरुवात आता पाहायला मिळाली फलंदाज स्पेशली कौतुक करूया सागरचं. 3 चेंडू फेस केले आणि 16 धावांवरती नॉट आऊट खेळतो. हा पलटवार, हा रिप्लाय आता BM स्पोर्ट्स संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, पण या अगदी क्रुशल मॅचमध्ये, निर्णायक मॅचमध्ये आता जिम्मेदारीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सागर करतात. सागर इताडकर अतिशय चांगली बॅटिंग. आता 4 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला समीकरणाचा तर इक्वेशन शिल्लक आहे अजून देखील स्टील 44 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रति षटकामागे आता कमीत कमी 11 बनवायच्यात. 11 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे आहेत. म्हणजे कॅल्क्युलेशन जर आपण विचार केला तर एक बाउंड्री त्यासोबत सिंगल डबल या गोष्टी आता फलंदाजांसाठी इम्पॉर्टंट असतील. 4 ओव्हरमध्ये 24 धावांची अजून देखील आवश्यकता. दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक. चला विनंती आहे जास्त वेळ खर्च नका करू, थोडं फास्ट केला. हाफ ट्रॅकर टाकला, धीम्या गतीने टाकला होता, फसवलं फलंदाजाला. मिड विकेटला फील्डर डाऊन दी बॉल. कॅचीतनं पकडली गेली, सफलता मिळेल आणि धक्का लागतो हा मैदानाच्या आतमध्ये दुसरा. चला फिल्डिंग लावून घ्या, कारण बघा उशीर फार झाला मित्रांनो. आता थोडं फास्टच केला. उद्याच्या दिवसामधला शेड्यूल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता येतात. दीपेश भामरे मैदानाच्या आतमध्ये. बघा सुरुवात तर चांगली केली गेली आणि चॉईस प्लेअर आहेत या टीमचे. ऑप्शनमध्ये आपण देखील त्यांना पाहिलं होतं. दीपेशसाठी हा बॉल लेट कट करायचा होता, बॅटानी बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. अजून देखील जर आपण पाहिलं तर या दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ बाकी. बट या पहिल्या 2 चेंडूंवरती 1 विकेट मिळाले आणि 1 निर्धाव चेंडू. म्हणजे फर्स्ट ओव्हरला जर आपण कंपेअर केलं तर फर्स्ट ओव्हरमध्ये 23 गेल्या होत्या, 23 गेल्या होत्या. आणि त्यानंतर या षटकामध्ये आता कमबॅक गोलंदाजांचा. हा बॉल सोडून दिला, लिव्ह केला, बिकॉज लाईन खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर कार्ड आता 24 वरती. अजून देखील स्टील 43 धावांची आवश्यकता.
मॅच अजून भरपूर बाकी आहे, कारण 43 धावा या कंडिशन्समध्ये चेस करणं थोडं उघडच असेल. बट अजून देखील मैदानाच्या आतमध्ये सागर इताडकर आहेत, ज्यांनी फार चांगली बॅटिंग केली पहिल्या षटकामध्ये. अवघ्या 3 चेंडूंवरती 16 धाव्यांवरती तो देखील नॉट आउट खेळतोय. लोवर फुल टॉस गॅपला भेदला, आउटफील्ड फास्ट, थांबवणं कठीण. चांगला फटका पाहायला मिळाला, गॅपला भेदलं. मिड विकेटचा फुल्ड 38 सर्कलमध्ये होता, त्याचा बेनिफिट इथनं घेतला गेला आणि फलंदाज दरम्यान दीपेश भामरेच्या बॅटमधनं हा चौकार. काय वार तर केला, पलटवार, रिप्लाय तर दिला गेला की या 67च्या चेसमध्ये परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही करू. आणि ही सुरुवात मनोबल वाढवणारी आहे, ऊर्जा संचारित करणारी ही सुरुवात. 67 आता चेज होऊ शकतात, हा विश्वास आता जागृत झाला. आणि तो विश्वास खऱ्या अर्थाने जागृत करून दिला सागर इताडकरने, ज्याने पहिल्या षटकामध्ये 23 बनवला. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह केला, बॉल अवेमध्ये मिड ऑफला फिल्डर, अप्रतिम कॅच इथनं पकडली गेली. बाउंड्री जशी आली त्यानंतर गोलंदाजाचा पुन्हा एकदा कमबॅक. धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. आता तिसरा दीपेश भामरेच्या स्वरूपामध्ये. मग रन्स येतात बट विकेट देखील चाललेत आणि अजून देखील विजयाचे लक्ष लांबच आहेत. अजून देखील भरपूर सारा रन्स बनवायच्यात. नवीन फलंदाज आता या टीमचा आयकॉन प्लेअर वैभव मैदानाच्या आतमध्ये. बघा फर्स्ट मॅचमध्ये देखील त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, बट फर्स्ट मॅचमध्ये निराश केलं. पण या मॅचमध्ये कुठे ना कुठे आता त्याच्यावरती जिम्मेदारी आहे, कारण सुरुवात आता चांगली आहे आणि या चांगल्या सुरुवातीवरती आता भर टाकण्याची जिम्मेदारी वैभवच्या खांद्यावरती. धावफलक 28, म्हणजे आता समीकरणाचा जर आपण विचार केला तर 39 धावेंची आवश्यकता इथनं असेल. वैभवसाठी बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. वैभवच्या बॅटमधनं हा अप्रतिम फटका. बघा अगदी सरळ बॅटने पोझिशन अगदी होल्ड केली, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हा स्ट्रोक षटकार. म्हणजे आता 33 अजून देखील 33 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. समीकरण आता थोडं सोपं आपण म्हणू शकतो. 33 धावांची आवश्यकता, आणखीन काही रन्स मिळतील का? अगदी जर आपण विचार केला तर फक्त चिप केलं होतं. आता एक्स्ट्रा कव्हरला देखील फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक सिंगल इथनं घेतली जाईल आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये 35 म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक असेल आणि 18मध्ये आता आवश्यकता आहे 32 धावांची. 32 अजून देखील रिक्वायर असतील येणाऱ्या 18 चेंडूंवरती. 18मध्ये 32. बघा एक चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, जे 2 फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी या सिच्युएशनमध्ये करतात. 3 मध्ये 16 बनवला सागर इताडकरने आणि त्याच्या समवेश वैभव आहेत, ज्याने 2 मध्ये 7 बनवला. 18मध्ये आता 32 धावांची आवश्यकता आणि गोलंदाज आता तयार होतात. जय इताडकर दरम्यान तयार होतात गोलंदाजी मार्कवरती. खऱ्या अर्थाने DSP वॉरियर्स या टीमचे ते आयकॉन प्लेअर आहेत. त्याच्यावरती खऱ्या अर्थाने मोठा दाव लावला गेला होता प्लेअर ऑप्शनमध्ये आणि त्याच्यावरती जो विश्वास दाखवला त्या परीने तो किती चांगला खेळ दाखवेल. कारण फलंदाजी करत असताना जास्त काही करता आलं नव्हतं, 0वरती वाद झाला होता. बट ॲज अ बॉलर आता कमबॅक करून देईल का या मॅचमध्ये, बिकॉज 18मध्ये आता 32 डिफेंड करायच्या म्हणजे चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल फुल टॉस होता, बॅटची कडायला लागली, त्यानंतर बॉल अगदी पायांवरती आदळला. उभं तो देखील झाला, दुसऱ्या धावेसाठी परतला, शेवटच्या मोमेंटला नकारला. मग खऱ्या अर्थाने जर सागर इताडकरचं थोडंसं लक्ष जर असतं ना तर 2 धावा इझिली पूर्ण झाल्या असता. लक्ष नव्हतं, त्या अनुषंगाने वैभवने नकारलं. एक सिंगलच मिळलं. स्ट्राईक आता रोटेट सागर इताडकर आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील. अजून देखील 31 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये 17मध्ये 31 शेवटची मॅच या रात्रीमधली आपण पाहतात. एक्झॅक्टली हा निकाल आता कोणाच्या बाजूने जाईल, कारण 17मध्ये 31 चेजेबल देखील आहे, डिफेंडेबल देखील आहेत. बट जो चांगला खेळ दाखवेल, ज्याचे चांगले प्रयत्न असतील, तो इथनं बाजी मारेल. 17मध्ये 31 जयवरती आता भरपूर काही निर्भर आहे, कारण विकेटची आवश्यकता आहे. ब्रेक थ्रू मिळवणं आता या सिच्युएशनमध्ये गरजेचं आणि स्पेशली सागर अथवा वैभवची विकेट फार मॅटर करेल.
आता ओव्हर द विकेट तयार झालेत. ओव्हर द विकेट हा बॉल लीव्ह केला, सोडून दिला. लाईन दरम्यान चांगली आहे, निर्धाव चेंडू दरम्यान येतो. अशा परिस्थितीमध्ये एक एक डॉट बॉल देखील बघा प्रेशर तर वाढवणारच आहे, कारण अजून देखील बघा विजयाचं लक्ष लांबच आहे. अजून देखील जर आपण पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता उर्वरित 16 चेंडूंवरती. 16 मध्ये 31. पुढचा बॉल फुलर लेन होता, अपील, आउट. अपील अजून देखील सुरू, बट अंपायर्स ने नाकारलाय, नॉट आउट. म्हणजे आता 15 मध्ये 31. अपील फार झाली होती, कारण जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठे लाऊट शाऊट होती. अपील केली गेली, बट पंचांनी नकारलं. म्हणजे आता 15 मध्ये 31 धावांची आवश्यकता. समजा जसं जसं पुढे चालला ना, असं वाटतं की हा देखील आपल्याला थ्रिलर पाहायला मिळेल. या अगोदर देखील आपण एक थ्रिलर पाहिला, आणि आजच्या रात्रीमधला हा शेवटचा सामना देखील थ्रिलर असेल का? शेवटच्या चरणापर्यंत इथं लढाई दोन्ही टीमची होईल का? 15 मध्ये 31. लॉफ्ट स्ट्रोक, फटका हवेमध्ये. फिल्डिंग यावेळी चांगली पाहायला मिळाली. कौतुक करूया जे फिल्डर लॉंगॉनला होते. लॉंगॉनला फिल्डर जे होते अर्थातच फार चांगली फिल्डिंग त्यांची आपण पाहिली. इन बिटवीन रन्स या चेंडूवरती पूर्ण झाल्या, या 2 धावा. म्हणजे आता समीकरण पुन्हा एकदा चेंज आता आवश्यकता असेल. उर्वरित 14 चेंडूंवरती 29 धावांची आवश्यकता. 29 अजून देखील रिक्वायर असतील येणाऱ्या 14 चेंडूंवरती. वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 सीझन 2 पाहतात आपण. पहिला असं खऱ्या अर्थाने पहिली रात्र. हाफ ट्रॅकर, पूलचा हाफ फटका, बट डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. सिंगल असू मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न देखील नाही. आता 13 मध्ये इक्वेशन बाकी. या मॅचमध्ये 28 धावांची अजून देखील आवश्यकता असेल. आता वैभव स्ट्रायकिंग एंडवरती. 13 मध्ये 28 शेवटचा बॉल असेल या षटकामधला. जय इताडकरच्या अगेन्स्ट आतापर्यंत आपण पाहिलं तर जास्त धावा आल्या नाही आहेत. आतापर्यंत फक्त 4च धावा या ओव्हरमध्ये आला, आणि शेवटचा बॉल असेल. बघा आयकॉन प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं या टीममध्ये, आणि तसं अगदी खऱ्या अर्थानं त्याला चॉईस केलं गेलं, आणि खऱ्या अर्थाने तितका चांगला खेळ त्याचा या षटकामध्ये. शेवटचा बॉल फुलर लेंथ होता. समोरच्या दिशेने व्ही शेपमध्ये हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. सिंगल घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. म्हणजे आता 12 मध्ये 27. 12 चेंडू, आता 27 धावांची आवश्यकता असेल. चला एकत्रित प्लीज येऊ नये का, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. जय इताडकरचं हे चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. बारामध्ये आता 27 धावांची आवश्यकता. 27 अजून देखील हव्या आहेत. आणि वैभव आणि तसेच सागरला देखील माहिती आहे की ही मॅच जिंकणं त्यांच्या टीमसाठी फार गरजेचं आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या 12 चेंडूंवरती चांगले बॅटिंग करावी लागेल. पण त्याच पलीकडे कुठे ना कुठे या स्पर्धेमधला अर्थातच पहिला सामना खेळत असताना आपण टीम DSP वॉरियर्सला पाहतात. त्यांचा देखील हाच प्रयत्न असेल की या पहिल्या लढतीमध्ये आपल्याला देखील बाजी मारायची आहे. कारण DSP वॉरियर्सने जर हा सामना गमावला ना, तर जी सिच्युएशन सध्याच्या घडीला BM स्पोर्ट्ससाठी आहे ती सिच्युएशन नेक्स्ट मॅचमध्ये DSP वॉरियर्स समोर असेल. 12 मध्ये 27 अजून देखील मी म्हणेन दोन्ही टीमचं भाग्य ना त्यांच्या हातामध्येच आहे. कारण इथनं जो चांगला खेळ दाखवेल तोच इथनं बाजी मारेल. कारण 12 मध्ये 27 टेनिस बॉल क्रिकेट जर आपण पाहिलं, प्रत्येक फॉर्मॅट जर आपण उचलून पाहिला तर या धावा भरपूरदा आपण चेस देखील होताना बघितलेल्या आहेत आणि भरपूरदा डिफेंड देखील होताना आपण पाहिलेल्या आहेत. 12 मध्ये 27 राऊंड द विकेट. पहिलाच बॉल योग्य लाईनवरती पायांवरती फुल लेंथ डिलिव्हरी होती. मिड विकेटला चांगली फिल्डिंग. सिंगलच मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. म्हणजे आता 11 मध्ये 26 येणारे 5 चेंडू मॅटर करतील या मॅचमध्ये. कारण येणाऱ्या 5 बॉलवरती कुठे ना कुठे कमीत कमी 2 मोठे फटके हवे आहेत टीम BM स्पोर्ट्सला. बट दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर कुठे ना कुठे DSP वॉरियर्स आणि गोलंदाज या षटकामध्ये आपण पाहतात भूषणचा हाच प्रयत्न असेल की येणारे 5 बॉल योग्य लाईन अँड लेंथवरती टाकायचे आहेत. बाउंड्री खर्च करायची नाही आहे. कारण जर आपण पाहिलं
प्रत्येकी ग्रुपमध्ये 5 संघ म्हणजे प्रत्येकी टीमला 4 मॅचेस मिळणार आहेत आणि बेसिकली जर आपण विचार केला तर क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 तरी जिंकाव्या लागतील, अदरवाईज क्वालिफाय होणं फार कठीण. फिल्डिंगमध्ये आता भरपूर सारे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर डावकुरा शैलीचे फलंदाज ट्रॅकिंग एंडवरती, त्या अनुषंगाने बघा आता अंपायर्स, यस अंपायर्स देखील तीच गोष्ट सांगतात आणि मी देखील उल्लेख करणारच होतो की जास्त वेळ खर्च होतो. चला थोडं फास्ट विनंती आहे टीम DSP वॉरियर्स, बघा आज शेड्यूल उशिराने स्टार्ट झाला, त्या अनुषंगाने आम्ही हा उल्लेख करतो. उद्या जेव्हा वेळेवरती शेड्यूल स्टार्ट होईल ना, आम्ही तुम्हाला या गोष्टी सांगणार नाही की फास्ट केला. सध्याच्या घडीला थोडं समजून घ्या, बिकॉज बघा 2:30 वाजले. इक्वेशन 11 चेंडू अजून देखील 26 धावेंची आवश्यकता, 11 मध्ये 26. आता राऊंड द विकेट, फुल टॉस लॉफ्ट केला, बॉल हवेमध्ये, फिल्डर लॉंग ऑनला, मिस जजमेंट राहिलं की काय आणि तेच घडलं, मिस जजमेंट. बॉल एका टप्प्याने लॉंगॉनच्या फिल्डरला भेद देत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे या निर्णायक क्षणावरती हा निर्णायक फटका फलंदाज सागर इताडकरच्या बॅटमधनं चौकार. हाच तर फटका हवा होता आणि तो फटका सागरच्या बॅटमधनं आला. मॅच अजून देखील भरपूर बाकी, कारण स्टील येणारे 10 चेंडू अजून देखील आवश्यकता आहे. 22 धावेंचे. नेक्स्ट बॉल लॉफ्ट केला, मिस टायमिंग, हवेमध्ये कॅच पकडली जाईल का, लॉंगॉनला फिल्डर डाऊन दी बॉल, बट एक्झॅक्टली काय करत होते, कॅच पकडत होते की सोडत होते हा प्रश्न. ॲक्शन रिप्ले पाहिल्यावरती ही गोष्ट आपल्याला समजेल. कारण रिप्लेमध्ये फर्स्ट ॲक्शनमध्ये जे पाहायला मिळेल, कारण कॅच पकडण्यासाठी ॲज अ फिल्डर तुम्हाला पोझिशन होल्ड करणं गरजेचं आहे, बट अगदी हात चेंडूवरती मारला की का तेच पाहायला मिळालं. कारण जर कॅच पकडायची होती तर पोझिशन होल्ड करायला हवी होती, बट ते केले नाही आहे फिल्डरने. त्याच अनुषंगाने झेल देखील ड्रॉप, रन्स देखील पूर्ण झाला. बघा TV स्क्रीनवरती रिप्ले आहे आणि त्या रिप्लेमध्ये तेच पाहायला मिळतं ज्याचा उल्लेख मी केला. 2 मिळाला. धावफलक आता 47 असून देखील स्टील 20. यावेळेस लाईन चांगली आहे, निर्धाव चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल या परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे थोडासा टोचेल टीम BM स्पोर्ट्सला, कारण एक एक निर्धाव चेंडू देखील ना अगदी टोचणारा आहे. तर या मॅचमध्ये अजून देखील बघा स्टील 20 धावेंची आवश्यकता. मॅच अजून देखील भरपूर बाकी आहे, असं आपण म्हणू शकत नाही की या मॅचमध्ये टीम BM स्पोर्ट्स पुढे आहे. विकेट्स हातामध्ये जरूर आहेत, बट अजून देखील 20 धावा बनवायच्यात आणि या कंडिशन्समध्ये या 20 धावा देखील डिफेंड करण्यासाठी भरपूर आहेत. गोलंदाज सध्याच्या घडीला 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या, येणारे 2 चेंडू मॅटर करतील. 8 मध्ये 20. हा बॉल फुल टॉस होता, पंच केलं होतं. अंपायर सिग्नल पाहूया एक्झॅक्टली घडलं काय. दुसऱ्या धावेसाठी तर कॉलिंग केली गेली आणि 2 धावा दरम्यान इथं पूर्ण अंपायर्स, यस करले अंपायरचा जो निर्णय होता बीमर नो बॉल, 2 धावा पळून देखील काढला गेला. बीमर नो बॉलची देखील 1 रन म्हणजे टोटली असेल 3, म्हणजे आता 8 मध्ये 17 धावेंची आवश्यकता. नेक्स्ट बॉल फ्री हिट. 8 मध्ये 17. ही मिस्टेक केली, कारण 4 मध्ये बघा 7च गेल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने 8 मध्ये 20 धावा जेव्हा होत्या ना, हा जर लिगल बॉल असता आणि 2 गेल्या असताना तर इतका दुःख नसता. बट नो बॉल प्लस 1 बॉल आता एक्स्ट्रा टाकावा लागेल आणि आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. 8 मध्ये 17. आणि फिल्डिंग टीमच्या माध्यमातून जे सांगितलं गेलं की कारण अंपायरसाठी आपण वेट करूया. येस नो बॉलच असेल, कारण रिव्ह्यू जर तुम्हाला घ्यायचं तर खऱ्या अर्थाने विदिन 15 सेकंड्स तुम्हाला सांगायचं की रिव्ह्यू आम्हाला हवा आहे, बट रिव्ह्यू फार लेट मागला, त्या अनुषंगाने रिव्ह्यू मिळणार नाही आहे. म्हणजे 8 मध्ये आता 17. फ्री डिलिव्हरी, फ्रीडचा बॉल फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जाईल. पाठवलाय थेट काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा षटकार. पूर्णपणे पॉवर जी होती ना अगदी झोकून दिली या फटक्यामध्ये. फुल टॉस होता, बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर आणि मनगटी ताकदीचा वापर या स्ट्रोकमध्ये झाला आणि 6 धावा मिळतील. समीकरण आता थोडं सोपं, बिकॉज येणारे 7 चेंडू आता आवश्यकता असेल. 11 धावेंची आवश्यकता 7 मध्ये. शेवटचा बॉल अगदी महत्वाचा. शेवटचा बॉल स्विंग अँड मिस. डॉट बॉल म्हणजे आता 6 मध्ये 11.
बघा चढ उतर अप अँड डाऊन्स भरपूर सारे सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये, बट स्टील अजून देखील प्रश्न हाच की या मॅचमध्ये बाजी कोण मारेल. 6 मध्ये 11 जो नियम आहे या स्पर्धेचा की चेजिंग कंपल्सरी, म्हणजे कंपल्सरी या 11 धावा बनवायच्याच आहेत टीम BM स्पोर्ट्सला, अदरवाईज हा सामना ते जिंकू शकत नाही आहेत. आणि तास पलीकडे DSP वॉरियर्स संघाच्या बाजूने जर आपण विचार केला, एक धाव 11 पैकी फक्त एक धाव जरी वाचवली तरी सुद्धा ते जिंकू शकतात. मग चेजिंग कंपल्सरीमध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे सेकंड इनिंगमध्ये हाच ॲडव्हान्टेज असतो आणि त्या ॲडव्हान्टेजचा बेनिफिट इथनं घेतला जाईल, चांगली गोलंदाजी केली जाईल का, की इथनं आपल्याला BM स्पोर्ट्स चांगली फलंदाजी करून इथनं बाजी मारताना दिसेल का. 6मध्ये आता आवश्यकता आहे 11 धावांची. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल, फिल्डिंग लावून घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल टीम DSP वॉरियर्स. चला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या, काही कन्फर्मेशन असेल ते झालं असेल तर फिल्डिंग लावून घ्या, सामन्याला सुरुवात करा. 6मध्ये आवश्यकता आहे 11 धावेंची. आणि अंतिम षटकामध्ये आता गोलंदाज तयार होतात. मध्ये 11 6 चेंडू 11 धावेंची आवश्यकता आणि गोलंदाज आता या अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नीरज वरती आता विश्वास दाखवला. समोर आता स्ट्रायकिंग एंड वरती वैभव आहे. 6मध्ये 11 6 चेंडू फार महत्वाचे. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल, लाईन खराब, अतिरिक्त रन म्हणजे आता 6मध्ये
10 धावेंची आवश्यकता. एकंदरीत एका बाजूने DSP वॉरियर्सला अगदी त्यांचा पहिला सामना आहे, तर अनुषंगाने त्यांना विजय हवा, एक चांगली स्टार्ट त्यांना हवी आहे. तर दुसऱ्या बाजूने पहिला सामना गमावल्यानंतर या BPL मध्ये ऑफ द मार्क होण्याचं स्वप्न आहे टीम अर्थातच BM स्पोर्ट्सचा. आणि वैभवच्या बॅटमधनं या फुल टॉस बॉलवरती हा प्रहार षटकार. आता फक्त आवश्यकता असेल 5 मध्ये 4. चार धावेंची आवश्यकता. आणि पंच केला. फिल्डर आहेत कव्हर रिजनमध्ये डीपमध्ये उपस्थित होते. दुसऱ्या धावेसाठी परतलेत. मिस कम्युनिकेशन. दोन्ही गाड्या आता एकाच ट्रॅकवरती आणि ॲक्सिडेंट आता इथनं झालं आणि सफलता देखील बघा स्ट्रायकिंग एंडवरती मिळाली. म्हणजे आता नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती असेल. ही एक चुकीची गोष्ट घडली, कारण बघा खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर एक सिंगल या बॉलवरती पूर्ण झाली. म्हणजे स्कोर कार्ड आता 64 असेल. 3 धावेंची आवश्यकता 4 चेंडूंमध्ये. आता बघा मिस्टेक काय घडली की आता वैभव नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असतील आणि नवीन फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल. अशा परिस्थितीमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं नाही, हे एक मी म्हणेन थोडासा नेगेटिव्ह पॉईंट टीम BM स्पोर्ट्ससाठी आहे. कारण आपण भरपूरदा बघितलं की अंतिम षटकामध्ये 4 मध्ये 4, 4 मध्ये 3 आणि नवीन बॅटर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतो ना, अगदी येत्या क्षणी रन बनवणं हे थोडं कठीणच असतं. आणि आता मी म्हणेन मॅच अजून देखील बाकी आहे, इथनं देखील कमबॅक पॉसिबल आहे, कारण एक नवीन फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल. कुंदन पाटील जर यांच्या बॅटमधनं षटकार आला तर विक्रमदादा पाटील दादांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. आणि विनंती असेल की जे प्राइस तुम्ही लावतायत ना मित्रांनो ते जमा करा, कारण लास्ट सीझनमध्ये मला रात्री कॉल आला होता की पैसे अनाऊन्स केले होते, पैसे पोहोचले नाही. म्हणून विनंती की प्लीज जर तुम्ही सांगतात तर प्लीज जमा करा. $500 जमा झाले. जर षटकार आला तर 500 रुपये दिले जातील. 4 मध्ये 3 नवीन फलंदाज. लो फुल टॉस ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत लॉंग ऑफला. एक सिंगल मिळेल म्हणजे 3 मध्ये 2. आता एक चांगली गोष्ट की वैभव स्ट्रायकिंग एंडवरती. आता जरा सुटकेचा श्वास खऱ्या अर्थाने BM स्पोर्ट्सच्या प्रत्येकी खेळाडूने प्रत्येकी खऱ्या अर्थाने समर्थकाने घेतला असेल की वैभव आता स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. 3 मध्ये 2. बघा वैभवसाठी हे प्राइज नाही आहे. षटकार सर कुंदनच्या वाटेमध्ये आला तरच त्याला 500 मिळतील. वैभवसाठी काही प्राइज नाही आहे. 3 मध्ये 2. 3 मध्ये 2. पंच केला आणि या फटक्यासोबत हा सामना समाप्त. सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकला टीम BM स्पोर्ट्सने. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम BM स्पोर्ट्स. आणि एम्पायर्स बेल्स आणायच्यात सोबत. प्लेअर ऑफ द मॅच देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला ज्याचा अतिशय चांगला खेळ आपण पाहिला आणि ज्याने इंडिव्हिज्युअली बनवला 33 अगदी एक चांगली सुरुवात ज्याने मिळवून दिली या मॅच मध्ये, तो सागर इताडकर ठरला या सामन्याचा सामनावीर. अगदी पहिला सामना गमावला होता, त्यानंतर हा चांगला कमबॅक आपल्याला BM स्पोर्ट्स संघाचा पाहायला मिळतो. आणि स्पेशली सागरची चांगली बॅटिंग झाली, हा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. तसा समवेत वैभवने देखील या मॅचमध्ये इम्प्रेस केलं, जे आयकॉन प्लेअर आहेत या टीमचे. कारण जेव्हा खऱ्या अर्थाने हा मोठा धाव लावला गेला होता वैभव आणि सागरवरती, त्या जोरावरती खऱ्या अर्थाने चांगला खेळ या मॅचमध्ये त्यांचा पाहायला मिळाला. चला सागर इताडकर थोडं फास्ट या. चला सागर